मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दररोज रात्री वाळू उपसा करून वाहतूक सुरू आहे. या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अधूनमधून कार्यवाह्या केल्या जात आहे. मंठा तहसीलदार यांच्या पथकाने वाळू वाहतूक करताना 2 वाहने पकडले आहे. ही कार्यवाही मंठा उसवद रोडवर अर्धा ब्रॉस अवैध वाळू वाहतूक करणारा पिकअप आणि टाकळकोपा येथून 2 ब्रॉस अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो असे पथकाने हे 2 वाहने पकडले असून ते शासकीय गोदामात लावण्यात आले. पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळताच पथकाने कार्यवाही केली आहे. खरं तर रात्री आलेल्या पथकांनी सकाळी दुसरे पथक येईपर्यंत थांबणे गरजेचे असताना सुद्धा दुसरे पथक येण्याआधीच आधीचे पथक निघून जात आहे. त्यामुळे चोरट्यांना संधी सापडत आहे. महसूल प्रशासनाने पथकाला दुसरे पथक येईपर्यंत थांबण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे. ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीतून अवैध उत्खनन झाले आहे अशा ग्रामपंचायतीवर शासनाच्या खनिकर्म सुरक्षा कायद्याअंतर्गत बोजा केव्हा टाकणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाह्या सुरू आहे. खासगी शेतमालकांनी अवैध वाळू उत्खननासाठी रस्ता दिला आहे. त्यांची नावे कळाली असून त्यांना नोटिसा काढण्याचे काम चालू आहे, असे मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सांगितले. ही कार्यवाही तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कल्याण काडदाते, संजय लोहगावकर, रुद्रे साहेब, मलेश बालोड, विनोद राठोड यांनी केली आहे. गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना.